नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मुंबई उच्च न्यायालयाचे शिपाई आणि लिपिकसाठी फॉर्म भरणं सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न आहे की सर मी कुठून फॉर्म भरू? नागपूरमधून भरू, छत्रपती संभाजीनगर भरू का मुंबईमधून भरू? तर मी तुम्हाला 5 महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे की ते मुद्दे तुम्ही फॉर्म भरताना पहिले कन्सिडर केले पाहिजे आणि त्याच्यानंतरच तुम्ही फॉर्म जो आहे तर तो भरला पाहिजे मित्रांनो। त्या सगळ्या काही गोष्टी मी सांगणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, शिपाई पदासाठीची फक्त 199 रुपयात आपण बॅच लॉन्च केलेली। तुमचे सगळे काही विषय त्याच्यात आपण कव्हर करून घेण्याची जबाबदारी घेतलेली। त्यासोबतच क्लर्कची 999 रुपयात बॅच आहे, संपूर्ण संगणक वगैरे तुमचे सगळे ॲप्टिट्यूड रिझनिंग एकदम डिटेल मध्ये सगळ्या काही गोष्टी घेतल्या आहे। आजच इग्नाइट अकॅडमीचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा। लक्षात घ्या, या सगळ्या ऑफर फार मर्यादित कालावधीसाठीच असतात। आणि त्याच्यानंतर पीवायक्यूचे एक जबरदस्त बॅच आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या काही क्वेश्चन पेपर अवेलेबल करून दिलेले आहेत, जे मार्केटमध्ये खूप कमी ठिकाणी आहे। त्या सगळ्या काही क्वेश्चन पेपरची प्रिंट काढा, त्यांचा अभ्यास करा। सोबत तुम्हाला मी वर्कबुक देणार आहे, अभ्यासक्रमाचे डिटेल विश्लेषणाचे व्हिडिओ त्याच्यात पडलेले आहेत। त्याच्यानंतर पीवायक्यूचे व्हिडिओज त्याच्यात येणार आहेत। या सगळ्या काही गोष्टी फक्त 1 रुपयात मिळणार आहेत। पण लक्षात घ्या, ते फक्त 500 विद्यार्थ्यांसाठी असणार आहे। एकदा 500 विद्यार्थी झालं तर याची जी प्राइस कॅप आहे तर ती हटून जाईल आणि पुन्हा ते 99 रुपयाला होऊन जाईल। म्हणून आग्रह करेन, आजच इग्नाइट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून हे बॅच जॉईन करून टाका। आता हे 5 महत्त्वाचे मुद्दे आपल्याला कन्सिडर करावे लागतील। लक्षात घ्या, फॉर्म भरताना एक आहे लोकेशन, दुसरं आहे सर्वात जास्त जागा, तिसरं आहे पगार कुठे मिळतो, त्याच्यानंतर बदली होते का, आणि 5वा म्हणजे काय, जिल्ह्यामध्ये न्यायालयामध्ये बदली होती का। तर बदलीमधलेच मी 2 कंपोनंट जे आहेत तर ते घेतलेले आहेत। लक्षात घ्या, आता लोकेशनचं पहिले लक्षात घ्या की नोकरीचे ठिकाण। आता हा मुद्दा सगळ्यात आधी विचारात घेणे गरजेचे, कारण तिथं तुम्हाला आयुष्यभर राहावं लागणार आहे किंवा तुम्हाला तिथं काही कालावधी काढावा लागणार आहे, हे लक्षात घ्या। आता लक्षात घ्या, एखाद्या उमेदवाराने मुंबई खंडपीठ निवडलं। आता मुंबई खंडपीठामध्ये काय मित्रांनो, फायदा काय, हे राजधानीचं ठिकाण आहे, कामाचा व्याप मोठा असल्याने शिकायला खूप काही मिळते, खूप काही तिथं तुम्हाला मान सन्मान मिळतो, कारण की खूप मोठे मोठे वकील येतात, खूप मोठे गोष्टी येतात, तुमची लोकांची ओळखी वाढतात, तर चांगले प्रेस्टिज मिळतं। पण मुंबईमध्ये राहण्याचा एकच प्रॉब्लेम आहे, रूम रेंट आणि प्रवास। मुंबईपासून लय दूर राहावं लागतं आपल्याला, तिथून दररोज लोकलने जा, प्रवास करा आणि मुंबई खंडपीठ जे आहे तर ते मुंबई मुख्यपीठ जे आहे तर ते गाठावं लागतं। त्या तुलनेने छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर याच्यात राहण्याचा खर्च कमी आहे, जीवन थोडे निवांत आहे, परंतु मुंबई एवढी सुविधा, मुंबई एवढा मेट्रोचा फील काहींना भारी वाटतं। मुंबई शहर हे माया नगरी किती केलं तरी मुंबईमध्ये फिरायला खूप आहे, मुंबईमध्ये राहण्याला खूप आवड निर्माण होते। तर एकच निष्कर्ष निघतो, विद्यार्थ्यांनी होम टाउन स्वतःचा जिल्ह्यापासून कोणते शहर जवळ पडते आणि तिथे स्वतःला सेटल करू शकतात का याचा विचार करूनच लोकेशन निवडले पाहिजे। आता एखादा विद्यार्थी, लक्षात घ्या, एखादा उमेदवार विदर्भाचा असेल तर त्याच्यासाठी नागपूर जवळ आहे ना मित्रांनो, म्हणजे तिथून तो घरी पण जाऊ शकतो। नागपूर त्यांनी निवडावं मोस्ट प्रोबेबली। त्याच्यानंतर एखादा मराठवाड्याचा असेल तर त्यांनी निवडावं छत्रपती संभाजीनगर, आणि बाकीचे जे काही आहेत तर ते मुंबई वगैरे निवडू शकतात। हे कशासाठी मित्रांनो, ज्यांना लोकेशन हा क्रायटेरिया आहे, समजा काही महिला असतील, काही मुलं असतील की एकुलते एक आहे, घरचे म्हणतील तू जास्त दूर नको जाऊ बाबा, तू आपल्या संभाजीनगरला तिथं जागा कमी राहू दे पण तिथंच तू सिलेक्ट होय, तर अशी पण एक मानसिकता असू शकते। म्हणून त्या पद्धतीने तुमचं लोकेशन काय आहे ना मित्रांनो, त्या पद्धतीने तुम्ही डिसाईड केलं पाहिजे। पुढचं, सर्वात जास्त जागा कुठे आहेत हे महत्वाचं आहे बरं का। इथं काय मित्रांनो, या सगळ्या जागा जनरल आहेत फर्स्ट टाइम, म्हणून इथं कॅल्क्युलेशन करायची गरज पडत नाही। बघा, ते पोलीस भरती आली होती, त्याच्यामध्ये एसटीची जागा कुठे जास्त, एसटीची जागा कुठे जास्त, असं लय कॅल्क्युलेशन करावं लागायचं। इथं गरज नाही मित्रांनो, इथं सिंपल दिसतं, इथं जास्त जागा आहेत तिथं फॉर्म भरा, जिथं जास्त जागा असतात तिथं कट ऑफ ऑब्विसली तिथं कमीच लागू शकतो, पण तसं नसतं, काही ठिकाणी जागांचं कॅल्क्युलेशन बिघडू शकतो। मुंबई उच्च न्यायालयाची सर्वाधिक काम तिथून चालते, म्हणून सर्वाधिक वॅकन्सी ही मुंबईतच असणार आहे। मुंबईतच भविष्यात प्रमोशनच्या चांगल्या संधी तुम्हाला मिळतात, वेगवेगळं काम करण्याची संधी तुम्हाला तिथे मिळते। आता सगळ्यात बेस्ट काय असणार आहे की तुम्ही मुंबईच निवडलं पाहिजे, एक तर तुम्हाला जागा जास्त मिळतील। पण जर तुम्हाला वाटलं की नाही माझा अभ्यास चांगला आहे, मी कुठलीही पोस्ट काढू शकतो, तर तुम्ही मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या कुठलीही एक पोस्ट निवडू शकता। सॅलरी स्ट्रक्चर हे फार महत्वाचं आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या तुम्ही, सॅलरी स्ट्रक्चर। आता विद्यार्थ्यांसाठी एचआरए हा फार महत्वाचा आहे। लक्षात घ्या, मुंबईसाठी जो एचआरए ना मित्रांनो तर तो 30% आहे। लक्षात घ्या, 30% आहे, 27% नाही राहिला, आता वाढून गेला तो। आणि नागपूर आणि संभाजीनगरसाठी तो किती आहे, 20% एचआरए। एचआरए म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 रुपये जर तुमचं वेतन असेल तर मुंबईवाल्याला 30 रुपये एक्स्ट्रा मिळतील आणि तुम्हाला फक्त 20 रुपये मिळतील, तुम्हाला 10 रुपयाचा लॉस असणार आहे। पण हा 10 रुपयाचा लॉस पण काय मित्रांनो, कारण की इथं राहणं स्वस्त आहे ना, मुंबईत राहणं महाग आहे म्हणून आहे। लक्षात घ्या, मुंबईत जी इन हँड सॅलरी येते ना तर ती जास्त येते, पण त्याच्यासोबत खर्चही जास्त येतो। म्हणून पगार मध्ये जर पाहिलं तर पगारामध्ये मुंबईला जास्त पगार असतो, संभाजीनगरला थोडा कमी असतो आणि नागपूरला मिडियम असतो। म्हणजे सगळ्यात 1 नंबरला पाहायला गेलं पगार मिळेल मुंबईला जास्त, 2 नंबरला नागपूर आणि 3 नंबरला छत्रपती संभाजीनगर, हे अशा पद्धतीने असणार आहे मित्रांनो। ओके,
आता सगळ्यात महत्वाचं बदली म्हणजे काय, आता बदली संदर्भात त्यांनी जे आहे तर ते त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये सगळी माहिती दिलेली ती आपण पाहणार आहोत. त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने फक्त एकाच आस्थापनेची निवड करावी. उदाहरणार्थ मुख्यालय मुंबई, नागपूर खंडपीठ किंवा औरंगाबाद खंडपीठ, एवढे तीनच खंडपीठ सांगितलेले, गोवाचा पण इथं उल्लेख केलेला नाही. एकाच आस्थापनेची निवड करून अर्ज सादर केल्यानंतर आस्थापनेत बदल करण्याची विनंती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही. म्हणून उमेदवारांनी आस्थापन निवडताना काळजी घ्यायची. म्हणजे काय, तुमचं नंतर बदला केला जाणार नाही, पण बदली होऊ शकते. त्यांनी काय सांगितले की नियुक्तीनंतर उमेदवारास नियुक्तीच्या दिनांकापासून 5 वर्षाची सेवा पूर्ण होईपर्यंत कोणत्याही ठिकाणी बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. पण लक्षात घ्या, 2 वर्ष तर पहिले प्रोबेशन पिरियड असतो मित्रांनो, प्रशिक्षणार्थी पिरियड असतो. त्याच्यानंतरचे पुढचे नियुक्ती 5 वर्षानंतर, त्याच्यानंतर नियुक्ती मिळते. जवळपास तुम्हाला 6 ते 7 वर्ष एका ठिकाणी राहावे लागतील. मग त्या पद्धतीनेच तुम्ही अर्ज भरा. फॉर एक्झाम्पल, एखादा म्हणेल की सर मी आता मुंबईला जास्त जागा आहेत, मुंबईला सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहेत, तर मी मुंबईला भरतो आणि पुढील 6 ते 7 वर्ष, इथं 5 वर्ष दिले की एक्झॅक्ट 5 ला नाही होत मित्रांनो. 5 वर्ष आज पूर्ण झाले तुम्ही गेले मला बदली करून द्या असं नाही होत, त्याला वेळ लागतो. लयच 5 ते 7 वर्ष गेले त्याच्यानंतर तुम्ही मला छत्रपती संभाजीनगर द्या. आणि लक्षात घ्या, कोल्हापूर पण सुरू होतंय नंतर, म्हणजे 5 ते 6 वर्षानंतर कोल्हापूर खंडपीठ पण सुरू होऊ शकतं. तिथं पण तुमची बदली जी आहे तर ती होऊ शकते, लक्षात घ्या. पण ही बदली काय मित्रांनो, एका आस्थापनेमधून दुसऱ्या आस्थापनेत बदली होऊ शकते. म्हणजे किती, नागपूरला होऊ शकते, छत्रपती संभाजीनगरला होऊ शकते, मुंबईला होऊ शकते आणि भविष्यात कोल्हापूर खंडपीठ ओपन झालं तर तिथं देखील तुम्हाला बदलीचे चान्सेस असू शकतात. या 4च ठिकाणी तुमची बदली जी आहे तर ती होऊ शकते. एक लक्षात घ्या, मुंबई उच्च न्यायालयात बदलीचा स्कोप हे लक्षात घ्या फक्त या ठिकाणीच असणार आहे. पणजी गोव्याला पण शक्यतो होणार नाही, कारण की तिथं थोडेसे वेगळे रूल्स अप्लाय होतात. तर या काही गोष्टी असतात. आता विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे की जिल्हा न्यायालयात बदली होणार का, हा लय मोठा प्रश्न आहे मित्रांनो. जिल्हा न्यायालयात बदली शक्यतो होणार नाही. का नाही होणार, 2 वेगवेगळे आस्थापन आहेत ना, ही बॉडी वेगळी आणि ती बॉडी वेगळी. ते हायकोर्ट आहे मित्रांनो. हायकोर्ट मधून जिल्हा न्यायालयात काम करणं हे म्हणजे तुमचं डिमोशन झाल्यासारखं आहे, म्हणजे डाऊनग्रेड तुम्ही झाल्यासारखे आहे. तर म्हणून तसं काही होत नाही मित्रांनो. एक लक्षात घ्या, उलटे जिल्हा न्यायालयामधनं लिपिकांना आणि शिपायांना बोलवलं जातं कधी कधी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिनियुक्तीवर, म्हणून ते शक्य नाही होत. म्हणून जर तुम्ही म्हणत असाल मुंबई उच्च न्यायालय ही स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे मित्रांनो, आणि जिल्हा न्यायालयावर लक्षात घ्या थोडा राज्यपाल आणि राज्य सरकारचा थोडासा कंट्रोल असतो. मुंबई उच्च न्यायालयावर डायरेक्ट सुप्रीम कोर्टचाच कंट्रोल असतो. म्हणून या 2 वेगवेगळ्या आस्थापना असल्यामुळे हायकोर्ट मधून डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये बदली करण्याची थेट तरतूद नाही. तुम्हाला जिल्हा न्यायालयास नोकरी असल्यास नव्याने अर्ज करून निवड प्रक्रियेत जावे लागते. म्हणजे जिल्हा न्यायालयाची सेपरेट ऍड त्याच्यासाठीच निघते ना. आता हा प्रॉब्लेम जो आहे तर तो खूप ठिकाणी, मुलं काय म्हणतात की सर मी मुंबई भरतो, माझी नाशिकमध्ये होईल का. काही खूप सारे महिला येतात विचारायला, सर माझी नाशिकमध्ये होईल का, माझी पुण्यामध्ये होईल का. तसं नाही मित्रांनो, जिथं जिथं खंडपीठ आहे तिथंच तुमची बदली होऊ शकते. कुठेही तुम्ही सांगणार आणि हायकोर्टाला सांगणार मला बदली करून द्या, तसं होत नाही. प्रतिनियुक्तीवर पाठवलं जातं काही कालावधीसाठी वगैरे काही असेल ते एकदम रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये होतं. जर काही मॅटर असेल तर काय, तर अन्यथा तुम्हाला कधीच तुमचं खंडपीठ सोडून किंवा तुमचं मुख्य न्यायालय सोडून कुठं दुसरीकडे बदली करता येत नाही, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. आता शिपाईसाठी कुठे फॉर्म भरावा आणि लिपिकसाठी कुठे फॉर्म भरावा. आता बघा, जागा कुठे जास्त आहेत. फॉर एक्झाम्पल, एखाद्याचा क्रायटेरिया फक्त जागा असेल तर मी त्याला सांगेल की तू बाबा मुंबईला भर, शिपाईला 7वी पास आहे, मुंबईला चांगलं तुला सगळ्या काही गोष्टी मिळतील. पण विदर्भाचा 115 जागा आहे आणि संभाजीनगरला 202 जागा आहेत. मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांना सांगेल की तुम्ही संभाजीनगर भरा, तुम्हाला वाटल्या जवळ असेल ते. पण ज्याला काहीच गरज नाहीये लोकेशन, त्यांना काही विद्यार्थी असे असतात मित्रांनो, त्यांना पाकिस्तानात जाऊन नोकरी दिली तरी त्यांना मंजूर आहे. फक्त त्यांचं काय म्हणणं आहे की आम्हाला पगार महाराष्ट्र शासनाने करावा, आम्हाला ती महाराष्ट्र शासनाची दोरी द्यावी, ती लेस द्यावी, बाकी आम्ही कुठेही जॉब करायला तयार आहेत. तर अशा विद्यार्थ्यांनी हमखास मुंबईला भरून टाकायचं, विषय सोडून द्यायचा त्यांचा. पुढे लिपिकवाल्यांसाठी भरायचं असेल तर हायकोर्ट एक नंबर आहे, मग मुंबई हायकोर्ट एक नंबर आहे. बाकी नागपूरला 166 जागा आहेत आणि संभाजीनगरला 336 जागा आहेत. ज्यांना लोकेशन इश्यूज नाही आहे त्यांनी मुंबई भरावा आणि ज्यांना लोकेशन आहे तर त्यांनी लोकेशन बघून व्यवस्थित बघून घ्या, कारण की नागपूरला जागा कमी आहेत, 166 आहेत आणि इथं भरपूर त्याच्या पटीमध्ये आहेत. तर या जागांचं कॅल्क्युलेशन जे आहे तर ते आहे. पगार कुठे जास्त मिळतो ते पण मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. शिपाई या पदाचा बेसिक आहे 16,600 आणि मुंबईत असाल तर 29,144 रुपये मिळतील आजच्या रोजीला बरं का, आज. आणि जर नागपूर छत्रपती संभाजीनगर मध्ये असेल तर 27,000. म्हणजे काय, पगाराच्या मानाला देखील मुंबई थोडं जास्त पगार मिळतो.
त्याच्यानंतर बघा लिपिकसाठी पगार याच्यात भेटतो जवळपास 52,000 आणि इथं मिळतो 49,500 एवढं तुम्हाला वेतनमध्ये फरक जो आहे तो पाहायला मिळतो मित्रांनो. तर या सगळ्या काही गोष्टी मी सांगितलेल्या आहे. आता मी डायरेक्ट सांगणं की अरे तू मुंबईला भर, तू संभाजीनगरला भर, तसं नाही. तर तुम्ही विचार करा की तुम्हाला तिथं आयुष्यभर राहायचंय किंवा तुम्हाला तिथं राहायचं आहे काही 6 वर्ष 7 वर्ष, तर तुम्ही तिथं राहू शकणार आहात का? तुम्हाला लोकेशन जवळ आहे का? तुमचे घरचे जाऊ देतील का? तुम्हाला तुमची फॅमिली मॅनेज करता येईल का? आणि तुम्हाला तिथं राहिल्यानंतर एक चांगली फिलिंग येईल का? या सगळ्या काही गोष्टी कन्सिडर करूनच तुम्ही तुमची आस्थापना जे आहे तो निवड करा. आणि ज्यांना काही गरज नाही, मी त्यांना एकच सांगेल, तुम्हाला वाटत असेल की कुठेही फॉर्म भरायचा, तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल मुंबईलाच भरा. मुंबईला काही प्रॉब्लेम येणार नाही. पण ज्यांना काही लोकेशनचा विषय बाकी त्यांनी त्यांच्या पद्धतीने बाकी खंडपीठ जे आहेत तर ते बघून घ्यायचे असतील. आता तुम्हाला कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायला आवडतं ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. मुंबई मधले कोण आहे, नागपूर मधले कोण आहे, छत्रपती संभाजीनगर मधले कोण आहेत, मला फक्त कमेंटमध्ये तुम्ही जे आहेत तर त्या शहराचं नाव जे आहे तर ते नक्की लिहून पाठवा. आणि शिपाई आणि लिपिक पदासाठीच्या बॅचेस अवेलेबल आहेत मित्रांनो. रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये सगळे काही अवेलेबल आहे. PYQ बॅच पण तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहे. आणि सोबतच आपले हे डेली सेशन चालू आहे 1 वाजता, त्याला येत जा. त्यासोबतच मित्रांनो आता राजेश जाधव सरांचं सायन्सचं सेशन सुरू केले. शिपाईसाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय सायन्स आहे. सायन्सचं सेशन सुरू केलेले. गणित बुद्धिमत्तेचं PYQचं अनालिसिस कोण घेते? किरण सर घेते. पार्ट 2 पार्ट 1 तर झालाच काल त्यांचा. लगेच आजच्या आज तुम्ही व्हिडिओज आहेत तर तो पाहून जा. का लिपिक पदाला किती पगार असतो, शिपाई पदाला किती पगार असतो, सगळे काही व्हिडिओ चॅनलवर अवेलेबल आहेत. आजच तुम्ही बघून घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.